वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। कुंभोज येथील मुख्यमंत्री शिंदे गट व जनस्वराज्य युती आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आकर्षण। कुंभोज तालुका हातकणंगले येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहर प्रमुख निवास माने व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय ठरत आहे। परिणामी निवास माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे काम कुंभोज येथे अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केले। त्यासाठी त्यांना माजी जिल्हा प्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांचे सहकार्य लाभले। परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानंतर निवास माने यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली। परिणामी बघता बघता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली। त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून धैर्यशील माने यांच्या विजयासाठी कुंभोज व परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत काम करण्यास सुरुवात केली व त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले। धैर्यशील माने हे खासदारकीला विजयी झाले। बघता बघता काही काळ उरकला व विधानसभेची निवडणूक ही जाहीर झाली। सदर विधानसभेच्या निवडणुकीत कुंभोज येथे जनस्वराज्य एकनाथ शिंदे गट, भाजप व अन्य मित्र पक्षांनी एकत्र मिळून डॉक्टर अशोक माने यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले व त्यात अशोक माने यांना कुंभोजसह परिसरात मोठे मताधिक्य मिळाले व अशोक माने हे तब्बल 40,000 मताधिक्य घेऊन आमदार झाले। परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व जनस्वराज्य पक्षाची झालेली ही युती येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असून येणाऱ्या काळात ही युती अशीच राहावी असे अनेक जाणकारांचे मत व्यक्त होत आहे। परिणामी निवास माने यांनी केलेल्या एकनाथ शिंदे गटातील प्रवेशाने तसेच त्यांना लाभलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या सहकार्यामुळे शिंदे शिवसेनेची ताकद कुंभोजसह परिसरात वाढत असून त्याला आता जनस्वराज्य भाजपचे सहकार्य मिळाले आहे। परिणामी ही ताकद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र दिसत असून माने व पाटील यांची युती नक्कीच फायदेशीर ठरेल असे जाणकारांचे मत आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील